स्तोत्र संहिता अध्याय 90 देवाचा भक्त मोशे ह्याची प्रार्थना। हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस। पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वी व जग ही निर्माण केली। त्यापूर्वीच अनादिकालापासून अनंत कालापर्यंत तू देव आहेस। तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवितोस आणि म्हणतोस, अहो मानवांनो, परत जा, कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत। तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस, ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत। सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहेत। सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते। कारण आम्ही तुझ्या क्रोधाने भस्म होतो, तुझ्या संतापाने आम्ही घाबरून जातो। तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेविले आहेत, आमची गुप्तपातके आपल्या मुखप्रकाशात ठेविली आहेत। तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुदरतात। आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवितो। आमचे आयुष्य 70 वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्षे असले तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो। तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते आणि तुझे भय बाळगण्याइतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे? ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की आम्हाला शून्य अंतःकरण प्राप्त होईल। हे परमेश्वरा, परत फिर, किती वेळ लावशील? तू आपल्या सेवकांवर करुणा कर। तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू। जेवढे दिवस तू आम्हाला पिडिले, जेवढी वर्षे आम्ही अरिष्ट पाहिले, त्या मानाने आम्हाला आनंदित कर। तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रगट होऊ दे। परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर होवो। आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीस ने, आमच्या हातचे काम सिद्धीस ने।